Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from profession. In the earlier lectures, we have seen the what is meaning of profession, what are the different examples of professionals, and we have seen the three examples on the computation of income from profession. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन या टॉपिकचं एक नवीन एक्झाम्पल पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशनचा जो थेरॉटिकल पार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये प्रोफेशन म्हणजे काय, प्रोफेशनल लोक कोणकोणती असतात, ते फायनल अकाउंट्स कशा पद्धतीनं तयार करतात आणि त्यांचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं याचे एक्झाम्पल्स आपण हे पाहिलेले आहेत. Now in this particular lecture we are going to see another example, that is example number 4 on the computation of income from profession. Okay, so let's start with this particular example. This is example number 4. Okay, read the first line carefully. Dr. Ashwini is a doctor working in a village. Okay, this is the first sentence of this example. And in this sentence it is mentioned that the name of the person is Dr. Ashwini and she is a doctor who is working in a village. हे जे पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितले की ज्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव अश्विनी आहे आणि ती एक डॉक्टर आहे. ती एका गावामध्ये तिचा दवाखाना चालवत आहे. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्समध्ये सांगितल्याप्रमाणे की व्हेनेवर वी आर गोइंग टू कॉम्प्यूट इन्कम ऑफ एनी प्रोफेशनल वी हॅव टू अज्युम सर्टन थिंग्स बाय कन्सिडरिंग देअर प्रोफेशन. आपण ज्या वेळेला ज्या प्रोफेशनलचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे याचा विचार करून काही गोष्टी आपल्याला अज्युम कराव्या लागतात. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल द पर्सन इज अ डॉक्टर and we know that a doctor has their own clinic, own hospital. प्रत्येक डॉक्टरांचं स्वतःचं दवाखाना असेल किंवा हॉस्पिटल असेल, ते त्या दवाखान्यामधून पेशंटला सर्व्हिस देत असतात. त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांना मदत करण्यासाठी असिस्टंट असतात, कंपाऊंडर असतात, नर्स असतात वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला अज्युम कराव्या लागतात. ओके, अँड बाय मेकिंग सच अझम्पशन वी हॅव टू स्टार्ट विथ द एक्झाम्पल. In this particular example, we are given a receipt and payment account for the year ended 31st March 2021. आपल्याला 31 मार्च 2021चं रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दिलेलं आहे. दिस इज द डेबिट साईड, दॅट इज रिसीट साईड, अँड क्रेडिट साईड इज अ पेमेंट साईड. आपल्याला रिसीट साईड आणि पेमेंट साईड दिलेली आहे. फर्स्ट वी विल रीड द रिसीट साईड. नाव व्हॉट इज रिसीट साईड? रिसीट साईड इंडिकेट्स द डिफरंट इन्कम्स रिसिव्ड बाय द पर्टिक्युलर पर्सन. हे जे कोण व्यक्ती आहेत, व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर अश्विनी, यांना वर्षभरामध्ये कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले हे रिसीट साईडला रेकॉर्ड केलं जातं. आणि जी क्रेडिट साईड आहे, क्रेडिट साईड इज अ पेमेंट साईड. ऑन द पेमेंट साईड द डिफरंट पेमेंट्स मेड बाय दॅट पर्टिक्युलर पर्सन आर रेकॉर्डेड. वर्षभरामध्ये कोणकोणत्या कारणासाठी किती किती रुपये पेमेंट केलं, कोणकोणत्या कारणासाठी पैसे गेले हे पेमेंट साईडला रेकॉर्ड केलेलं असतं. ओके, फर्स्ट वी विल रीड द डिफरंट डिफरंट रिसीट्स मेन्शन ऑन द डेबिट साईड. रिसीट साईडला जे रिसीट्स दिलेले आहेत आपण पहिल्यांदा ते वाचूया. द फर्स्ट रिसीट इज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट इज 14,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन मीन्स इट इज अ ओपनिंग कॅश बॅलन्स. हा वर्षाच्या सुरुवातीचा कॅश बॅलन्स आहे. द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑलवेज स्टार्ट्स विथ द ओपनिंग कॅश बॅलन्स अँड इट ऑलवेज एंड्स विथ द क्लोजिंग कॅश बॅलन्स. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे कॅश बॅलन्स इट इज अवर असेट. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम प्रोफेशन वी हॅव टू इग्नोर धिस कॅश बॅलन्स, ओपनिंग कॅश बॅलन्स ॲज वेल ॲज क्लोजिंग कॅश बॅलन्स. आपण पाठीमागच्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये देखील पाहिलेलं आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला हा जो ओपनिंग कॅश बॅलन्स आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स दिलेला असतो तो आपण इग्नोर करायचा, कारण कॅश बॅलन्स ही आपली असेट आहे आणि इन्कम फ्रॉम प्रोफेशन
कोणत्याही प्रोफेशनलचं इन्कम कॅल्क्युलेट करताना फक्त इन्कम्स आणि एक्सपेन्सेस एवढ्याचाच विचार करायचा असतो. द कॅश बॅलन्स इज असेट अँड इट शुड बी इग्नोर्ड. त्यामुळं ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल किंवा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असेल तो विचारामध्ये घ्यायचा नाही. त्याच्यानंतर बाकीचे इन्कम्स बघा. द फर्स्ट इन्कम इज कन्सल्टेशन फीस ₹20,000. कन्सल्टेशन म्हणजे सल्ला दिल्याबद्दल फी मिळाली ₹20,000. दिस इज द फर्स्ट इन्कम. देन नेक्स्ट इन्कम इज व्हिजिटिंग फी ₹30,000. ₹30,000 व्हिजिटिंग फी. डॉक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतात, हॉस्पिटलमध्ये जातात, तिथं पेशंट तपासतात, त्याची फी मिळाली किती रुपये? ₹30,000. देन नेक्स्ट इन्कम इज लोन फ्रॉम बँक ₹25,000. द डॉक्टर हॅज टेकन अ लोन ऑफ ₹25,000. लोन काढलं त्याचे ₹25,000 त्यांना मिळाले. त्याच्यानंतर द नेक्स्ट इन्कम इज सेल ऑफ मेडिसिन्स ₹60,000. मेडिसिन्स विकल्या, मेडिसिन्स विकून ₹60,000 मिळाले. पेशंट जेव्हा दवाखान्यामध्ये येतात तेव्हा त्यांना काही मेडिसिन्स द्याव्या लागतात, त्याचे किती रुपये मिळाले? तर ₹60,000. दिस इज अनदर इन्कम. देन नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट्स अँड प्रेझेंट्स ₹5,000. दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. डॉक्टरांना गिफ्ट मिळालं किती रुपयाचं? ₹5,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याचा इफेक्ट काय करायचा ते आपण सोल्युशनमध्ये पाहणार आहोत. देन आफ्टर दॅट द नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक ₹17,000. बँकेकडून व्याज मिळालं ₹17,000. बँकेमध्ये काय पैसे गुंतवले असतील त्याच्यावरती व्याज मिळाले ₹17,000. अँड लास्ट इन्कम इज रेम्युनरेशन फॉर आर्टिकल पब्लिश्ड इन द प्रोफेशनल जर्नल. नावामध्ये सांगितले की हे पैसे कशाचे मिळाले, तर एक आर्टिकल, एक लेख पब्लिश केला. कशामध्ये? तर प्रोफेशनल जर्नलमध्ये. त्या जर्नलमध्ये लेख लिहिल्याबद्दल एवढे पैसे मिळाले किती रुपये? तर ₹6,000. दीज आर द डिफरंट इन्कम्स रिसिव्ड बाय डॉक्टर अश्विनी ड्युरिंग धिस पर्टिक्युलर इयर. हे जे व्यक्ती आहे डॉक्टर अश्विनी आहेत त्यांना या वर्षभरामध्ये एवढे इन्कम्स हे मिळालेले आहेत. आता यापैकी काही इन्कम्स प्रोफेशनशी रिलेटेड आहेत, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहेत. काही इन्कम्स हे प्रोफेशनचे नाहीत. ते कोणते इन्कम प्रोफेशनचे कोणते नाहीत ते आपण सोल्युशनच्या वेळेला पाहणार आहोत. ओके. नाव द नेक्स्ट पार्ट इज द पेमेंट साईड. आता पेमेंट साईडला काय काय पेमेंट केले? द फर्स्ट पेमेंट इज फॉर रेंट ऑफ क्लिनिक ₹6,000. क्लिनिक म्हणजे दवाखाना. दवाखान्याचं रेंट पेड केलं किती? ₹6,000. देन नेक्स्ट पेमेंट इज इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ₹2,000. लाईटचं आणि पाण्याचं बिल पेड केलं ₹2,000. दिस इज सेकंड पेमेंट. देन थर्ड पेमेंट इज फॉर प्रोफेशनल बुक्स ₹4,000. बुक्ससाठी, पुस्तकांसाठी पेमेंट केलं म्हणजे पुस्तके खरेदी केली. किती रुपयाची? ₹4,000 पुस्तके खरेदी केलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस ₹8,200. हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती खर्च पेड केला किती? 8,200. त्याच्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर स्कूटर परचेस्ड ₹30,000. स्कूटर मीन्स टू व्हीलर. टू व्हीलर खरेदी केली ₹30,000. आणि गाडी खरेदी केली, ती टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, इट इज अवर असेट. आणि आपण असेटवरती फक्त डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. मग ती गाडी पर्सनल यूजसाठी किती, प्रोफेशनलसाठी किती, त्याप्रमाणे त्याचं डेप्रिसिएशन किंवा गाडीचा खर्च आपण डिस्ट्रीब्यूट करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर सर्जिकल इक्विपमेंट ₹4,800. सर्जिकल इक्विपमेंट म्हणजे सर्जरी म्हणजेच ऑपरेशन करण्यासाठी लागणारे इक्विपमेंट, त्यासाठी पेमेंट केले ₹4,800. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज फॉर इन्कम टॅक्स ₹10,000. इन्कम टॅक्स पेड केला ₹10,000. ओके. देन नेक्स्ट पेमेंट इज फॉर स्टाफ सॅलरी ₹15,000. स्टाफ मीन्स एम्प्लॉईज वर्किंग इन द क्लिनिक, वर्किंग इन द हॉस्पिटल. ओके. त्यांना सॅलरी पेड केली, पगार पेड केला किती? ₹15,000. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज LIC प्रीमियम ₹15,000. LICचा हप्ता पेड केला ₹15,000. लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला किती रुपये? ₹15,000. दिस इज अनदर पेमेंट. देन नेक्स्ट पेमेंट इज गिफ्ट टू हजबंड ₹5,000. ही जी कोण व्यक्ती आहे डॉक्टर अश्विनी यांनी हजबंडना, त्यांच्या हजबंडना ₹5,000 गिफ्ट दिलेलं आहे. ओके. दिस इज नेक्स्ट पेमेंट. देन अनदर पेमेंट इज इंटरेस्ट ऑन लोन ₹2,000. कर्ज काढलेलं आहे बँकेकडून, त्या कर्जावरचं व्याज पेड केलं किती रुपये? ₹2,000. देन सेकंड लास्ट पेमेंट इज स्कूटर एक्सपेन्सेस ₹6,000. स्कूटरचा खर्च आहे ₹6,000.
आता स्कूटर कशासाठी वापरली, पर्सनलसाठी का प्रोफेशनसाठी का दोन्हीसाठी, ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. अँड लास्ट पेमेंट इज फॉर परचेस ऑफ मेडिसिन्स ₹40,000. 40,000 रुपयाच्या मेडिसिन्स खरेदी केल्या. डॉक्टरांना पेशंटला देण्यासाठी मेडिसिन द्याव्या लागतात, पेशंटला मेडिसिन द्यायच्या असतात, त्यासाठी त्या मेडिसिन्स अगोदर खरेदी कराव्या लागतात, त्या 40,000च्या केलेल्या आहेत. ओके, दीज आर द डिफरंट पेमेंट्स मेड बाय डॉक्टर अश्विनी ड्युरिंग दिस पर्टिक्युलर इयर. या वर्षभरामध्ये एवढे पेमेंट या डॉक्टर अश्विनी यांनी केलेले आहेत. ओके, आपण रिसिट्स वाचल्या, आपण पेमेंट्स वाचले, दोन्ही बाजूची बेरीज आहे 1,77,000 आणि 1,77,000. नाव वी विल रीड द ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट इज ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट्स काय काय आहेत बघा. द फर्स्ट ॲडजस्टमेंट इज 1/3 ऑफ यूज ऑफ स्कूटर इज फॉर पर्सनल पर्पज. स्कूटरचा जो वापर आहे त्यापैकी पर्सनल यूजसाठी वापर किती आहे, तर तो आहे 1/3. पर्सनलसाठी 1/3 म्हणजे राहिला किती, तर 2/3 राहिला, तो आहे प्रोफेशनसाठी. म्हणजे आपल्याला जे स्कूटरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती ही ॲडजस्टमेंट आहे. मग आपण टिकमार्क करूया. बघा, स्कूटर एक्सपेन्सेस एक आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला टिकमार्क केली. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की स्कूटरचा वापर दोन्हीसाठी केला आहे, त्यामुळे स्कूटरचा खर्च डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, म्हणून त्याला एक टिकमार्क केली. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले सेकंड ॲडजस्टमेंट काय, क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स ₹5,500. मेडिसिन्स शिल्लक राहिल्या वर्षाच्या शेवटी किती, 5,500च्या. मग ही मेडिसिन्सवरती आहे बघा, तिथं परचेस ऑफ मेडिसिन्स आहे, मेडिसिन्स खरेदी केल्या, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला टिकमार्क केली. देन थर्ड ॲडजस्टमेंट इज डेप्रिसिएशन. कशावरती डेप्रिसिएशन आहे, स्कूटर आणि सर्जिकल इक्विपमेंट, दोन्हीला टिकमार्क करा. बघा, स्कूटरला टिकमार्क केली आणि सर्जिकल इक्विपमेंटला टिकमार्क केली. आता स्कूटर खरेदी केलेली आहे, स्कूटरवरती डेप्रिसिएशन आहे आणि डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केल्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द डेप्रिसिएशन शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पर्सनल अँड प्रोफेशनल ॲज पर द गिव्हन रेशो. स्कूटरचा वापर, स्कूटर इज यूज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज अँड देअरफॉर द स्कूटर एक्सपेन्सेस ॲज वेल ॲज डेप्रिसिएशन ऑन स्कूटर शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पर्सनल अँड प्रोफेशन ॲज पर द गिव्हन रेशो. त्यामुळं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून ते डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. दिस इज थर्ड ॲडजस्टमेंट. अँड लास्ट ॲडजस्टमेंट इज गिफ्ट. ओके, गिफ्ट इन्क्लूड ₹3,000 रिसिव्ड फ्रॉम पेशंट इन ॲप्रिसिएशन ऑफ हर मेडिकल सर्व्हिस. म्हणजे जे गिफ्ट मिळालेले आहेत त्यापैकी 3,000चे गिफ्ट पेशंटनी दिले, कशासाठी, इन ॲप्रिसिएशन ऑफ हर मेडिकल सर्व्हिस. त्या डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट दिली म्हणून पेशंटनी त्यांना 3,000चं गिफ्ट दिलं. अँड रिमेनिंग गिफ्ट ऑफ ₹2,000 रिसिव्ड ऑन बर्थडे. 3,000चं गिफ्ट पेशंटकडून आणि 2,000चं गिफ्ट बर्थडेला, म्हणजे हे गिफ्टवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून गिफ्टला टिकमार्क केलं. ओके, these are the 4 adjustments given in the example and below it is mentioned to compute income from profession for assessment year 21-22. आपल्याला जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले, ज्या 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्या साह्यानं या प्रोफेशनल व्यक्तीचं, या डॉक्टरांचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, नाव वी विल स्टार्ट टू कॅल्क्युलेट द इन्कम. फर्स्ट, बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ पर्सन. Here the name of person is Dr. Ashwini. So first we will mention the name of person Dr. Ashwini. Then secondly we have to mention which income we are calculating. Here we are asked to calculate income from profession. So on the second line we should mention computation of income from profession. आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी, तर 21-22. सो ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Before starting to calculate income of any professional, we have to mention these 3 points. First, we should mention the name of the person whose income we are calculating. Then on the second line, we should mention the इन्कम विच वी आर कॅल्क्युलेटिंग. आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे ते मेन्शन करायचं. आणि थर्ड लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स, नाव वी हॅव टू प्रिपेअर अ फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम. अँड द फॉर्मॅट इन्क्लूड्स 2 columns. First column is particulars and second column is amount in rupees. And we have to draw these 2 columns for half page or full page of the notebook.
नोटबुकच्या हाफ पेज किंवा फुल पेजमध्ये आपण इन्कम हे कॅल्क्युलेट करू शकतो. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल देअर आर नंबर ऑफ रिसीट्स अँड नंबर ऑफ पेमेंट्स, सो इट इज बेटर टू ड्रॉ दीज 2 कॉलम्स फॉर फुल पेज ऑफ द नोटबुक. एक्झाम्पल मोठा असल्यामुळं नोटबुकचं पूर्ण एक पेज आपण हे 2 कॉलम्स ड्रॉ करायचे. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम आहे अमाऊंट इन रुपीज. हे 2 कॉलम ड्रॉ केल्यानंतर after drawing these 2 columns, now we can start to calculate the income from profession. And as we have seen in the previous 3 examples that computation of income from profession involves 2 steps. There are 2 steps in computing the income of any professional. The first step is to start with professional incomes. So we should give heading as A, professional incomes. पहिली स्टेप काय तर सुरुवात करायची प्रोफेशनल इन्कम्सने सॉरी म्हणून तिथं आपण हेडिंग द्यायचं ए प्रोफेशनल इन्कम्स. आणि इथं कोणते इन्कम घ्यायचे बघा, फक्त जे इन्कम प्रोफेशनशी रिलेटेड आहेत. हिअर वी शूड रेकॉर्ड ओनली दोज इन्कम्स विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. ही व्यक्ती डॉक्टर आहे, ओके, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड दवाखान्याशी रिलेटेड जे इन्कम्स असतील तेवढेच फक्त रेकॉर्ड करायचे. ओके, कोणते इन्कम रेकॉर्ड करायचे, ओनली द इन्कम्स विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. डॉक्टरी पेशाशी रिलेटेड असणारे इन्कम्स फक्त इथं घ्यायचे आहेत. आपण एक एक इन्कम बघूया. पहिले इन्कम होतं कन्सल्टेशन फी 20,000 रुपये. एवढंच विचार करायचा की हे इन्कम डॉक्टरी पेशाशी रिलेटेड असेल तर हे प्रोफेशनचं, नसेल तर प्रोफेशनचं नाही. मग सांगा कन्सल्टेशन फी म्हणजे काय, तर सल्ला दिल्याबद्दल मिळालेली फी. डॉक्टरांचं हे कामच असतं पेशंटला हेल्थशी रिलेटेड ट्रीटमेंटशी रिलेटेड सल्ला देणं. सो द इन्कम, द फीस रिसिव्ड बाय द डॉक्टर फॉर गिविंग द कन्सल्टेशन, फॉर गिविंग द सजेशन्स टू द पेशंट, इट इज अ प्रोफेशनल इन्कम. त्यामुळे हे जे इन्कम आहे 20,000 हे प्रोफेशनचंच आहे. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये कन्सल्टेशन फी अमाऊंट किती 20,000 रुपये हे प्रोफेशनचं इन्कम आहे. देन नेक्स्ट इन्कम इज व्हिजिटिंग फी रुपीज 30,000. व्हिजिटिंग फी म्हणजे काय, व्हिजिटिंग फी मीन्स फी रिसिव्ड बाय द डॉक्टर फॉर व्हिजिटिंग नियर बाय हॉस्पिटल्स फॉर चेकिंग द पेशंट्स. आजूबाजूच्या हॉस्पिटलमधील पेशंट्स तपासण्यासाठी डॉक्टर तिथं भेट देतात आणि पेशंट तपासतात, त्याबद्दल त्यांना ही फी मिळते. त्यामुळे ही जी फी मिळते ही डॉक्टरी पेशाशी रिलेटेडच फी आहे, पेशंटला तपासल्याबद्दलचीच फी आहे. त्यामुळे हे सुद्धा प्रोफेशनचं इन्कम आहे. म्हणून प्रोफेशनल इन्कममध्ये बघा व्हिजिटिंग फी किती रुपये तर 30,000 रुपये. दिस इज सेकंड इन्कम रिलेटेड टू प्रोफेशन. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज लोन फ्रॉम बँक रुपीज 25,000. बँकेकडून कर्ज काढलं. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की ज्या वेळेला आपण कर्ज घेतो तेव्हा ते कर्ज व्याजासहित फेडायचं असतं, म्हणजे ती आपली लायबिलिटी असते. ओके, हे काही इन्कम नाही, त्यामुळे ते पर्सनल इन्कम आहे का प्रोफेशनचं इन्कम आहे हे पाहण्याची आवश्यकता नाही. बिकॉज इट इज नॉट ॲन इन्कम, इट इज ए लायबिलिटी. ही लायबिलिटी हे इन्कम नाही, त्यामुळे ते प्रोफेशनचं आहे का नाही हे पाहण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे ते येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज सेल ऑफ मेडिसिन्स रुपीज 60,000. डॉक्टरांनी मेडिसिन्स विकून त्यांना 60,000 रुपये मिळाले. बघा पेशंट जेव्हा दवाखान्यामध्ये येतात तेव्हा डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट करतात, त्यांना काही मेडिसिन स्वतःकडच्या देतात आणि त्या मेडिसिन ज्या दिल्या जातात त्याच्याबद्दल डॉक्टर पैसे घेतात. त्यामुळे हे जे 60,000 रुपये मिळाले मेडिसिन्स विकून, हे डॉक्टरांचा पेशाच आहे की मेडिसिन्स पेशंटला देणं. त्यामुळे जे पैसे मिळाले ते प्रोफेशनशीच रिलेटेड इन्कम आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनल इन्कम. किती 60,000. बघा सेल ऑफ मेडिसिन्स अमाऊंट किती 60,000 रुपये. ओके, हे प्रोफेशनशी रिलेटेड आहे कारण डॉक्टरांचं हे कामच आहे पेशंटला मेडिसिन देणं, त्यातून त्यांना पैसे मिळतात. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट अँड प्रेझेंट्स रुपीज 5,000. 5,000 रुपयाचं गिफ्ट मिळाले आणि त्याच्यावर टिकमार्क आहे. टिकमार्क म्हणजे ॲडजस्टमेंट काय बघा, ॲडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत शेवटचे ॲडजस्टमेंट बघा, गिफ्ट इन्क्लूड रुपीज 3,000 रिसिव्ड फ्रॉम पेशंट. एकूण जे 5,000चं गिफ्ट मिळाले त्यापैकी 3,000चं गिफ्ट पेशंटकडून मिळालं आहे आणि उरलेलं जे 2,000चं गिफ्ट आहे ते बर्थडेला मिळालेलं आहे. आता बर्थडेला गिफ्ट मिळालं, घरामध्ये एखाद्या फंक्शनला गिफ्ट मिळालं तर बर्थडे फंक्शन हे पर्सनल असतं, परंतु एखाद्या डॉक्टरांना त्यांच्या पेशंटकडून गिफ्ट जर मिळालं असेल आणि ते काय मिळालं आहे, इन ॲप्रिसिएशन ऑफ हर मेडिकल सर्व्हिस, चांगली मेडिकल ट्रीटमेंट दिली
म्हणून हे 3,000चं गिफ्ट मिळालं. म्हणजे जे 3,000चं गिफ्ट मिळाले ते चांगली ट्रीटमेंट केली, चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली पेशंटला म्हणून मिळालेलं आहे. म्हणजे चांगली मेडिकल ट्रीटमेंट दिली म्हणजे हे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम आहे. केअरफुली लक्षात घ्या, जे प्रोफेशनल लोक असतात, द प्रोफेशनल पीपल्स लाईक चार्टर्ड अकाउंटंट्स, डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स एक्सेट्रा एक्सेट्रा गेट्स सम गिफ्ट फ्रॉम देअर कस्टमर्स, फ्रॉम देअर पेशंट्स इन ॲप्रिसिएशन ऑफ देअर सर्व्हिस. चांगली सर्व्हिस दिल्याबद्दल या पेशंटकडून, कस्टमरकडून त्यांना गिफ्ट मिळतं आणि हे गिफ्ट जर चांगली सर्व्हिस दिली म्हणून मिळालं असेल तर ते चांगली प्रोफेशनल सर्व्हिस दिली म्हणून मिळालं आहे, त्यामुळे ते प्रोफेशनचंच इन्कम दाखवलं जातं. सो हे जे गिफ्ट मिळालं की ते 3,000चं पेशंटकडून ते प्रोफेशनचंच इन्कम आहे. म्हणून प्रोफेशनल इन्कममध्ये बघा गिफ्ट्स अँड प्रेझेंट इंटू ब्रॅकेट ओनली पेशंट ₹3,000. बाकीचे जे गिफ्ट्स असतात, बड्डेला गिफ्ट मिळालं, वेडिंग सेरेमनीला गिफ्ट मिळालं, फंक्शनला गिफ्ट मिळालं, तर ते आपलं पर्सनल आहे. कारण एखाद्याचं बर्थडे, एखाद्याचं लग्न, एखाद्याचं घरामधलं फंक्शन हे पर्सनल असतं, ते पर्सनल इन्कम आहे. परंतु पेशंटने गिफ्ट दिलं, कस्टमरने गिफ्ट दिलं, चांगली प्रोफेशनल सर्व्हिस दिल्याबद्दल, ओके, पेशंटला चांगली सर्व्हिस दिल्याबद्दल जे गिफ्ट मिळतं ते प्रोफेशनचंच इन्कम मानलं जातं. कारण हे गिफ्ट चांगली सर्व्हिस दिली, चांगली प्रोफेशनल सर्व्हिस दिली म्हणून मिळालेलं आहे. सो इट इज अ प्रोफेशनल इन्कम. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक ₹17,000. बँकेकडून व्याज मिळालं, 17,000 रुपये व्याज मिळाले. एवढाच विचार करायचा की हे जे 17,000 मिळाले हे दवाखाना चालवून मिळालेले आहेत का, मेडिकल प्रोफेशनशी रिलेटेड आहेत का, तर नाही. बँकेमध्ये गुंतवणूक केली होती, ते गुंतवणुकीवरचं व्याज मिळाले, म्हणजे हे इन्व्हेस्टमेंटचं इन्कम आहे, हे डॉक्टरी पेशाचं इन्कम नाही. त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम नाही, त्यामुळे घ्यायचं नाही. अँड लास्ट इन्कम इज रेम्युनरेशन फॉर आर्टिकल पब्लिश्ड इन द प्रोफेशनल जर्नल. एक आर्टिकल म्हणजे एक लेख पब्लिश केलेला आहे जर्नलमध्ये आणि ते जर्नल प्रोफेशनल आहे, म्हणजेच डॉक्टरी पेशाशी रिलेटेड जर्नल आहे. त्या बदल्यात 6,000 रुपये मिळाले. आता हे जे जर्नल आहे हे प्रोफेशनशी रिलेटेड आहे, त्यामुळे त्यातून पैसे मिळाले, हे प्रोफेशनचंच इन्कम. किती? 6,000. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये रेम्युनरेशन फॉर आर्टिकल पब्लिश्ड इन प्रोफेशनल जर्नल किती? 6,000 रुपये. जो आर्टिकल पब्लिश केलेलं आहे ते जर्नल हे प्रोफेशनशी रिलेटेड आहे, म्हणजे डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहे, त्यामुळं प्रोफेशनचंच ते इन्कम मानलं जाईल. किती? 6,000 रुपये. बघा रिसिट साईडला जेवढे सर्व रिसिट्स होते त्यापैकी जे जे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स आहेत ते आपण घेतली, एक अमाऊंट कॉलमला त्याची अमाऊंट लिहिली आणि या सर्वांची बेरीज करायची. एकूण बेरीज आली 1,19,000 आणि त्याला नाव द्यायचं टोटल इंटू ब्रॅकेट ए. जे वेगवेगळे इन्कम्स दिलेले होते त्यापैकी फक्त प्रोफेशनचे जेवढे आहेत तेवढ्याचीच बेरीज केली आणि इन्कमची बेरीज आली 1,19,000. दिस इज द फर्स्ट स्टेप इन कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम प्रोफेशन. नाव आफ्टर धिस स्टेप द सेकंड स्टेप इज प्रोफेशनल एक्सपेन्सेस. म्हणून दुसरं आपण हेडिंग द्यायचं बी, प्रोफेशनल एक्सपेन्सेस, हे दुसरं हेडिंग द्यायचं. आता इथं कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे? हिअर वी शूड रेकॉर्ड ओनली द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू प्रोफेशन. डॉक्टरी पेशाशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत तेवढेच एक्सपेन्सेस फक्त इथं रेकॉर्ड करायचे. हिअर वी शूड रेकॉर्ड ओनली द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू प्रोफेशन. फक्त प्रोफेशन, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड खर्च तेवढेच फक्त इथं आपण एक एक हे रेकॉर्ड करायचे आहेत. ओके, मग आपण एक एक एक्सपेन्सेस बघूया कोणकोणते आहेत. पहिलं पेमेंट एक्सपेन्सेस म्हणजे ते पेमेंट केलेलं असतं. पहिलं पेमेंट आहे रेंट ऑफ क्लिनिक 6,000. दवाखान्याचं रेंट पेड केलं म्हणजे ऑब्वियसली दवाखान्याचा खर्च आहे, म्हणजेच प्रोफेशनचा खर्च आहे, तेव्हा हा प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये रेंट ऑफ क्लिनिक किती? 6,000 रुपये, हे प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर 2,000. एवढाच विचार करायचा की दवाखान्यासाठी हा खर्च होतो का, तर दवाखान्यामध्ये लाईट लागते, पाण्याची सोय लागते, त्यामुळे हा प्रोफेशनचाच खर्च आहे, दवाखान्याचाच खर्च आहे, म्हणजे हा प्रोफेशनल खर्च किती? 2,000. त्यामुळे बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर किती? 2,000 रुपये. दिस इज प्रोफेशनल एक्सपेन्सेस. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे प्रोफेशनल बुक्स 4,000 रुपये. पुस्तके खरेदी केली आणि ही बुक्स प्रोफेशनशी रिलेटेड आहेत त्यांनी सांगितले, त्यामुळे हा सुद्धा प्रोफेशनचा खर्च किती? 4,000 रुपये. त्यामुळे बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये प्रोफेशनल बुक्स किती? 4,000. आता बघा केअरफुली, बुक्ससाठी सेपरेट नियम आहे. जे प्रोफेशनल लोक असतात, प्रोफेशनल लोकांना त्यांचं जे नॉलेज आहे ते कंटिन्युअसली अपडेट ठेवावं लागतं.
त्यासाठी त्यांना प्रोफेशनशी रिलेटेड बुक्स कंटिन्युअसली बुक्स असतील मॅगझिन्स असतील हे खरेदी करावे लागतात आणि ते बुक्स प्रोफेशनसाठी जे असतात त्यामुळे तो प्रोफेशनचाच खर्च मानला जातो, त्यामुळे तो आपण प्रोफेशनचा खर्च म्हणून रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. आता नावामध्ये सांगितले की हा खर्च घरगुती आहे, मीन्स इट इज अ पर्सनल एक्सपेन्सेस, इट इज नॉट एक्सपेन्सेस ऑफ मेडिकल प्रोफेशन. हा काही दवाखान्याचा खर्च नाही, हा प्रोफेशनचा खर्च नाही, हा घरगुती खर्च आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही. त्यानंतर पुढचा खर्च आहे स्कूटर परचेस्ड ₹30,000 आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. स्कूटर खरेदी केली 30,000ची, ॲडजस्टमेंट आहे बघा डेप्रिसिएशन ऑन स्कूटर 15%. ओके, आणि स्कूटरचा वापर जो आहे तो पर्सनल आणि प्रोफेशनल असा सांगितलेला आहे. मग आपल्याला वर्किंग नोट करावी लागेल. बघा स्कूटर किती रुपयाची खरेदी केली, 30,000ची आणि डेप्रिसिएशन सांगितले 15%. मग 30,000च्या 15%. बघा वर्किंग नोट नंबर 1 डेप्रिसिएशन ऑन स्कूटर. आपण डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतो, गाडी आहे 30,000ची, त्याच्या 15% म्हणजे डेप्रिसिएशन आलं 4,500. आणि एक्झाम्पलमध्ये काय सांगितले की स्कूटर इज यूज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज. सो दिस डेप्रिसिएशन ऑफ ₹4,500 इट विल बी डिस्ट्रीब्युटेड ॲज फॉलोज. डेप्रिसिएशन आपण डिस्ट्रीब्यूट करणार कसं, ॲडजस्टमेंट नंबर 1 बघा, त्यांनी सांगितले 1/3 ऑफ यूज इज फॉर पर्सनल. पर्सनलसाठी 1/3 सांगितले, पर्सनलसाठी किती 1/3. मग बघा इथे लिहिलं पर्सनलसाठी 1/3. ओके, मग काय करायचं, एकूण डेप्रिसिएशन 4,500, 4,500च्या 1/3, 4,500च्या 1/3 म्हणजे किती 1,500. हे झालं पर्सनल. एकूण डेप्रिसिएशन 4,500 होतं, त्यापैकी 1,500 डेप्रिसिएशन हे पर्सनलसाठी, मग राहिलेलं प्रोफेशनसाठी किती येणार आहे, तर येणार आहे ते 3,000 रुपये. ते कॅल्क्युलेट कसं करायचं, पर्सनलचा रेशो 1/3 आहे म्हणजे प्रोफेशनचा असणार आहे 2/3. एकूण डेप्रिसिएशन 4,500, 4,500च्या 2/3 म्हणजे किती आलं, तर तिथे आलं 3,000 रुपये. ओके, स्कूटर is used for both personal and professional purpose and therefore the depreciation is also distributed among personal and profession. त्याप्रमाणे प्रोफेशनचा डेप्रिसिएशन किती आलं आहे, तर ते 3,000 आलेलं आहे, तेवढाच दाखवायचा प्रोफेशनचा खर्च. बघा डेप्रिसिएशन ऑन स्कूटर किती 3,000, कंसामध्ये म्हणले वर्किंग नोट नंबर 1. ओके, दिस इज डेप्रिसिएशन ऑन स्कूटर. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट बघा, ते आहे सर्जिकल इक्विपमेंट 4,800 आणि त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. सर्जिकल इक्विपमेंटवरती डेप्रिसिएशन किती सांगितलं आहे, तर 40%. मग इक्विपमेंट्स आहेत 4,800ची, त्याच्या 40% आणि सर्जिकल इक्विपमेंट म्हणजे सर्जरी करण्यासाठी लागणारी इक्विपमेंट हा दवाखान्याचाच असेट आहे. एकदा इक्विपमेंट खरेदी केली की 4-5 वर्ष ती इक्विपमेंट वापरली जातात. सो इट इज रिलेटेड टू, इट इज अ असेट ऑफ द प्रोफेशन. ही प्रोफेशनची दवाखान्याची असेट आहे, त्यामुळे त्याच्यावरचं डेप्रिसिएशन हा पूर्णपणे प्रोफेशनचा खर्च. कितीचं इक्विपमेंट होती 4,800 आणि डेप्रिसिएशन आहे त्याच्यावर 40%. मग 4,800च्या 40%. बघा सर्जिकल इक्विपमेंट किती 4,800च्या 40% किती 1,920. तिथं आपण असं लिहू शकतो डेप्रिसिएशन ऑन सर्जिकल इक्विपमेंट. जे सर्जिकल इक्विपमेंट त्याच्यावरचं हे डेप्रिसिएशन आहे किती 1,920. फक्त काय केलं, असेट जेवढ्याचे इक्विपमेंट होते त्याच्या फक्त 40% डेप्रिसिएशन, तिथं फक्त मेन्शन करायचं डेप्रिसिएशन ऑन सर्जिकल इक्विपमेंट. ओके, हे झालं प्रोफेशनचा खर्च. त्याच्यानंतर पुढचा आहे इन्कम टॅक्स 10,000 रुपये. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं आहे की इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा टॅक्स असतो, त्यामुळे तो पर्सनल खर्च असतो. इन्कम टॅक्स इज पेड ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीचं जे वैयक्तिक उत्पन्न असतं त्याच्यावरचा हा टॅक्स असतो. सो इट इज अ पर्सनल एक्सपेन्सेस. हा पर्सनल खर्च आहे, हा दवाखान्याचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही, हा पर्सनल खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च स्टाफ सॅलरी 15,000. दवाखान्यामध्ये स्टाफ लागतो, त्यांना पगार द्यावा लागतो, त्यामुळे तो दवाखान्याचाच खर्च म्हणजेच हा प्रोफेशनचाच खर्च किती 15,000. बघा स्टाफ सॅलरी अमाऊंट किती 15,000 रुपये. प्रत्येक दवाखान्यामध्ये काही स्टाफ अपॉइंट करावा लागतो, त्यांना सॅलरी द्यावी लागते, म्हणजेच हा दवाखान्याचा म्हणजेच प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च LIC प्रीमियम 15,000. लाईफ इन्शुरन्स काढलेला आहे, त्याचा प्रीमियम पेड केला 15,000 रुपये. आता लाईफ इन्शुरन्स हा एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफचा इन्शुरन्स असतो, वैयक्तिक लाईफ, आणि प्रत्येकाचं लाईफ हे पर्सनल असतं, त्यामुळे त्या लाईफचा तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम
पेड केला तर तो तुमचा पर्सनल खर्च आहे. हा काय बिझनेसच्या किंवा प्रोफेशनच्या ॲसेटचा इन्शुरन्स नाही, तो तुमच्या वैयक्तिक लाईफचा इन्शुरन्स आहे आणि वैयक्तिक लाईफ हे पर्सनल आहे, त्यामुळे त्याचा प्रीमियम पेड केला तर तो पर्सनल खर्च आहे, हा प्रोफेशनचा खर्च नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इज गिफ्ट टू हजबंड ₹5,000. ही जी कोण व्यक्ती आहे डॉक्टर अश्विनी यांनी त्यांच्या हजबंडला 5,000चं गिफ्ट दिलं. घरातल्या कोणालाही गिफ्ट देणं हा पर्सनल खर्च आहे, हा काय दवाखान्याचा खर्च नाही, हा पर्सनल आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही. आपल्याला फक्त प्रोफेशनचे जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त तिथं लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन लोन ₹2,000. कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जावरचं व्याज ₹2,000. आता या एक्झाम्पलमध्ये देखील कर्ज कशासाठी काढलं, पर्सनल कामासाठी काढलं का प्रोफेशनसाठी काढलं हे सांगितलं नाही. मग आपण ॲझ्युम करायचं, काय ॲझ्युम करायचं की लोन इज टेकन फॉर प्रोफेशनल पर्पज अँड देअर फॉर इंटरेस्ट ऑन सच लोन इज अ प्रोफेशनल एक्सपेन्सेस. आपण असं ॲझ्युम करू की कर्ज प्रोफेशनसाठी काढलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज आहे 2,000 हा प्रोफेशनचाच खर्च होईल. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट किती ₹2,000. हे आपल्याला अझम्पशन करावं लागतं आणि शक्यतो असं अझम्पशन करायचं की लोन हे प्रोफेशनसाठी काढलेलं आहे, त्यामुळे तो प्रोफेशनचा खर्च दाखवता येतो. ओके. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट आहे स्कूटर एक्सपेन्सेस ₹6,000. आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे काय, स्कूटरचा वापर 1/3 हा पर्सनलसाठी आहे. मग 1/3 पर्सनलसाठी, मग राहिला किती, तर राहिला तो 2/3 तेवढा प्रोफेशनसाठी. 1/3 त्यांनी सांगितलं आहे हा पर्सनल, 1/3 पर्सनल म्हणजे राहिलेला 2/3 हा प्रोफेशनचा. मग बघा स्कूटर एक्सपेन्सेस आहे 6,000, त्याच्यात 2/3 प्रोफेशनचा खर्च. बघा स्कूटर एक्सपेन्सेस एकूण खर्च 6,000, त्याच्यात 2/3 किती आला खर्च, तो 4,000. आपल्याला एक्झाम्पलमध्ये पर्सनलचा खर्च 1/3 सांगितलेला आहे, म्हणजे उरलेला 2/3 हा प्रोफेशनचा खर्च असतो. ओके. तो किती आला, तर तो आला ₹4,000. त्याच्यानंतर शेवटचं पेमेंट आहे मेडिसिन्स, परचेस ऑफ मेडिसिन्स ₹40,000. आता 40,000च्या मेडिसिन्स खरेदी केल्या, मेडिसिन्स ज्या खरेदी केलेल्या आहेत त्या दवाखान्यासाठीच खरेदी केलेल्या असतात. दवाखान्यामध्ये पेशंट आले त्यांना देण्यासाठीच मेडिसिन्स खरेदी केलेल्या असतात, त्यामुळे मेडिसिन्स खरेदी केल्या हा प्रोफेशनचाच खर्च आहे. इट इज अ प्रोफेशनल एक्सपेन्सेस. एकूण खरेदी केल्यात मेडिसिन 40,000च्या आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 2 वाचा की 40,000च्या खरेदी केल्या त्यापैकी शिल्लक किती राहिल्या, तर 5,500च्या. आता नियम काय बघा की मेडिसिन्स एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीनं ह्या जर अशा मेडिसिन्स खरेदी केल्या असतील, ते 40,000च्या खरेदी केल्या आणि त्यातल्या 5,500च्या शिल्लक आहेत, म्हणजे वापरल्या किती, तर 34,500च्या. तेवढाच फक्त खर्च दाखवायचा. बघा मेडिसिन्स खरेदी केल्या हा प्रोफेशनचाच खर्च आहे, पण किती खर्च दाखवायचा, वर्षभरामध्ये जेवढ्या मेडिसिन्स आपण वापरल्या तेवढाच फक्त खर्च दाखवला जातो. मग आता मेडिसिन्स किती वापरल्या हे कॅल्क्युलेट कसं करायचं, तर खरेदी केलेल्या 40,000 त्यातून शिल्लक ज्या राहिल्या 5,500 त्या वजा केल्या की वापरल्या किती ते आपल्याला मिळतं. ओके. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये मेडिसिन्स कन्झ्युम्ड इन टू ब्रॅकेट 40,000 मायनस 5,500, सो अमाऊंट विल बी 34,500. ओके. जर एक्झाम्पलमध्ये फक्त मेडिसिन्स खरेदी केल्या 40,000 एवढं सांगितलं असतं तर आपण 40च्या 40,000 हा प्रोफेशनचा खर्च दाखवला असता, पण ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की एकूण मेडिसिन्सपैकी 5,500चे मेडिसिन शिल्लक आहेत, मग त्या मायनस करून वापरल्या किती तेवढाच फक्त खर्च हा दाखवायचा असतो. त्याप्रमाणे मेडिसिन्स कन्झ्युम्ड हे आपण कॅल्क्युलेट केलं. फॉर्म्युला वापरला मेडिसिन्स परचेस्ड मायनस क्लोजिंग स्टॉक. खरेदी किती केल्या आणि त्यातपैकी शिल्लक किती ते वजा केलं की आपल्याला मेडिसिन्स वापरल्या किती, म्हणून त्याला म्हटलं मेडिसिन्स कन्झ्युम्ड. ते किती आलं, तर 34,500. बघा पेमेंट साईड देखील सर्व झालेली आहे. ज्या आपल्याला वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या बघा त्यासुद्धा झाल्या का. पहिली मोठा स्कूटरची झालेली आहे, दुसरी मेडिसिनची झाली, डेप्रिसिएशन झालं आणि गिफ्टची ॲडजस्टमेंट देखील झालेली आहे. सर्व रिसिट अँड पेमेंट अकाउंट झालं, ॲडजस्टमेंट पण झाल्या. आता पेमेंट जे होते, जे वेगवेगळे पेमेंट्स होते त्यापैकी जे प्रोफेशनचे रिलेटेड एक्सपेन्सेस होते ते आपण एका खाली एक घेतले आणि त्याची बेरीज करायची. प्रोफेशनल एक्सपेन्सेसची बेरीज आली 72,420. ओके. प्रोफेशन चालवण्याचा वर्षभराचा खर्च आला 72,420. मगाशी आपण प्रोफेशनचं इन्कम किती कॅल्क्युलेट केलेलं, 1,19,000, त्याला ए नाव दिलेलं, आणि आत्ता प्रोफेशनचे खर्च कॅल्क्युलेट केले त्याला 72,420. मग आता इन्कममधून
एक्सपेन्सेसची बेरीज वजा करायची आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन. म्हणून लास्ट आन्सर लिहिलं इन्कम फ्रॉम प्रोफेशन कंसामध्ये ए मायनस बी. बघा इन्कम आहे 1,19,000, त्याच्यामधून खर्च गेला 72,420. इन्कम राहिलं किती तर 46,580. दिस इज द इन्कम ऑफ डॉक्टर अश्विनी फ्रॉम प्रोफेशन. या ज्या कोण डॉक्टर आहेत की ज्या एका गावामध्ये त्यांचं प्रोफेशन चालवतात, त्यांचं हे वर्षभराचं इन्कम आहे किती 46,580. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ अ प्रोफेशनल पर्सन. एखादा व्यक्ती प्रोफेशनल असेल तर त्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम या पद्धतीनं हे कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज एक्झाम्पल नंबर 4 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. या एक्झाम्पलमध्ये आपण एखादे डॉक्टर असतील तर त्या डॉक्टरांचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं याचं आपण हे चौथं एक्झाम्पल हे पाहिलेलं आहे. Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will take another example on this particular topic. Okay, so that's it with this particular lecture. Thank you very much.